सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊली हाची वर देई, संचरो निराई हृदया माझी. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भगवंताजवळ आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रकट करता. देवा, तुझ्या या सगुण साकार स्वरूपाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की तुझं हे स्वरूपच माझ्या डोळ्यामध्ये सदा राहो. आणि ते सदा राहण्याकरता एक विशेषण वापरलं. देवा, तू कोण आहेस? रखुमाईचा पती. हे तुला शक्य आहे याची जाणीव करून दिलेली आहे. का तर देवा, तुझं रूप अतिशय गोड आहे. जसं रूप गोड आहे तसं तुझं नामही गोड आहे. पण त्याच्याकरता एका गोष्टीची गरज आहे, प्रेमाची. ते प्रेम मात्र आम्हाला दे बरं का. नवे नवे हेच रूप आमच्या हृदयामध्ये त्या रूपाचा संचार व्हावा बरं का. अशी आमच्यावरती कृपा कर. एवढं माझ्या जीवनामध्ये घडेल ना देवा, तुझ्याकडे मी काही मागणार नाही बरं. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. त्या तुझ्या रूपामध्येच सर्व सुख आहे आणि ते माझ्या डोळ्यामध्ये सदा राहो अशी इच्छा देवाजवळ महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर नवनगर बागलकोट सर्व भाविक भक्ताच्या उपस्थितीमध्ये हा आरंभ उत्सवाचा झालेला आहे. त्या उत्सवाचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा आपल्या संप्रदायामध्ये विधी आहे. पहिल्या दिवशी सगुण साकार परमात्म्याचं वर्णन करा. त्याला अनुसरून त्या सगुणाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. आपल्याकडे ती मंगलाचरणाची मालिका आहे, त्याच्यामध्ये काही सगुणाचे वर्णन करणारे अभंग क्रमाने. त्या सगुण स्वरूपाच्या संबंधाने वर्णन करणारे जे अनेक अभंग आहेत त्यापैकी हा एक अभंग आहे. अतिशय मार्मिक असा अभंग आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. पण नेहमी हा अभंग म्हणतो. का म्हणतो? ज्या देवाची आज आपण उपासना करतो
ते रूप आपल्या डोळ्यामध्ये सदा राहिलं पाहिजे, सदा राहिलं पाहिजे. हा भगवंताच्या स्वरूपाशी अनुसंधान अखंड असावं. परमार्थाची साधना करायची आणि ती परमार्थाची साधना करण्याकरता त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाच्या स्वरूपाचा संबंध राहिला पाहिजे. बरं का, सोयरे कोणाला म्हणतात? काहीतरी नातं निर्माण होतं आणि नातं निर्माण झाल्यानंतर एकमेकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. हे आमचे सोयरे बरं का. तसं देवाशी सोयरेपण निर्माण व्हावं आणि देवाशी सोयरेपण निर्माण व्हावं, ते अखंड राहावं. ते अखंड राहण्याकरता देवाच्या स्वरूपाशी अनुसंधान राहिलं पाहिजे. सोयऱ्याकडे जर येणं जाणं कायम असेल तर सोयरे पण टिकतं. येणं जाणं नसेल तर सोयरे पण टिकत नाही. बरं, तीर्थरूप महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर महाराज कधी कुठल्या सोयऱ्याकडे जात नव्हते. बरं, सोयऱ्याकडे जात नव्हते आमची वडील. तेव्हा सोयऱ्यांचा संबंध राहिलाच नाही. मग त्यांच्या जीवनामध्ये सोयरे कोण होते? वारकरी सोयरे होते. बरोबर, नातलक हे सोयरे त्यांच्या जीवनामध्ये राहिलेच नाही. तसं आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा त्या देवाशी अखंड संबंध राहावा आणि तो अखंड संबंध राहण्याकरता त्या देवाचं रूप आपल्या जीवनामध्ये सानिध्याने राहिलं पाहिजे. किंबहुना आमची तुमची इंद्रिय त्या भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाच्या ठिकाणी जडली पाहिजेत. असा हा भाव या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. यथामती काय त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. कारण भगवंताची भक्ती ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे आणि ती भक्ती जीवनामध्ये अखंड घडण्याकरता त्या सगुण साकार परमात्म्याच्या संबंधाने एक विचार महाराजांनी अभंगातून प्रगट केलेला आहे की आपण ज्याची भक्ती करतो बहुतेक आपल्या संप्रदायामध्ये सगुण स्वरूपाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. याचा अर्थ निर्गुणाचा संबंध नाही असा अर्थ नाही बरं का त्याचा. पण प्राधान्य दिलं ते सगुण भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. किंबहुना सगुण असलेलाच परमात्मा मूळ निर्गुण आहे. बरं का, मूळ निर्गुण आहे. तो निर्गुण निराकार परमात्माच भक्तावरती अनुग्रह करण्याकरता सगुण साकार रूपाने प्रगट झालेला आहे. मग सगुण साकार रूपाने प्रगट झालेला आहे. मग त्या सगुण साकार परमात्म्याची भक्ती घडली पाहिजे. ती कशी घडली पाहिजे? अखंडतेने घडली पाहिजे. बरं का, अखंडतेने. जसं नामदेव महाराज देवाजवळ प्रार्थना करतात, वदनी तुझे मंगलनाम हृदयी अखंडित प्रेम. कुठपर्यंत? देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ बाहू. देह आहे तोपर्यंत. उद्या देवा देह पडण्याची जरी वेळ आली तरी तुझ्या स्वरूपाचं चिंतन करत करतच देह पडला पाहिजे. बरं का, हे कधी घडेल त्याचं अनुसंधान असेल तर ना. तू मग कुठेही राहा, कुठेही जा, काहीही करा, पण त्याचं अनुसंधान मात्र आपल्याशी कायम राहिलं पाहिजे. बरं का, अनुसंधान कायम राहिलं पाहिजे. आपलं अनुसंधान कुठं असतं? फक्त देवळात आल्यानंतर नाही का. हा, देवळात आल्यानंतर आपण देवाला डोळ्यावरून पाहतो. घरी गेल्यानंतर गेल्या गेल्या नातवाला उचलून घेतो नाही. नुसतं घेतो, पुढं काय काय करतो सांगायची गरज नाही.
म्हणजे आम्ही जिकडं जाऊ तसे बरं का, असं नाही आहे. आपल्या जीवनामध्ये देवाचं अनुसंधान कायम राहिलं पाहिजे बरं, कायम राहिलं पाहिजे. तेव्हा त्या सगुण साकार परमात्म्याच्या सौंदर्याला तुकोबारांनी पाहिलं बरं का. आणि सौंदर्य पाहिल्यानंतर महाराजांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. कसं सौंदर्य आहे भगवंताचं? आपण त्याचं चिंतन गेल्या वर्षी पहिल्या दिवशी केले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी, गेल्या वर्षी पहिल्या दिवशी केले. आता या वर्षी त्याच्या पुढचा आपण घेतलाय बरं. त्याला अनुसरून सुंदर ते ध्यान झाल्यानंतर सदा माझे डोळे, हा अभंग आहे. म्हणजे त्या सौंदर्याला पाहिल्यानंतर महाराजांना वाटलं काय भगवंताचं सौंदर्य आहे. आणि त्या भगवंताचं सौंदर्य पाहिल्यानंतर महाराजांना वाटलं खरंच हेच रूप आपल्या डोळ्यामध्ये सदा राहिलं पाहिजे, सदा राहिलं पाहिजे. का असा विचार महाराजांनी प्रकट केला? त्याचं कारण आहे देवाने आपल्याला डोळे दिले तर बरं. आणि ते डोळे कशा करता दिले? तो पाहण्याकरता. डोळे पाहण्याकरता दिले. मग डोळ्याने काय पाहावं? डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. म्हणजे त्या डोळ्याने भगवंताचं रूप पाहावं, पाहण्याकरता डोळे दिले. म्हणून शास्त्रामध्ये त्याचा विचार मांडला. थोडासा खुलासा आपल्यासमोर करतो. 5 इंद्रिय आणि 5 विषय देवाने निर्माण केले. त्या इंद्रियाने त्या विषयाचा स्वीकार केला की इंद्रिय काय होतात? सुखी होतात. इंद्रियाला सुख होतं. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय बरं का. आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, याच्या पलीकडे जगामध्ये काहीही नाही बरं का, काही नाही. डोळ्याचा संबंध कोणाशी आहे? रूपाशी. कानाचा संबंध शब्दाशी. नाकाचा संबंध गंध. जिभेचा संबंध रसनेशी. आणि त्वचेचा संबंध स्पर्शाशी. त्या इंद्रियाला त्या विषयाचा संबंध आला की बरं वाटतं, बरं वाटतं. डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं की काय होतं? सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, रूप पाहता लोचने. एखादा लोभी असेल, लोभी बरं का, लोभी माणसाला रुपये पाहिल्यानंतर सुख होतं. रुपये पाहता लोचनी. म्हणजे गुरुजी सांगायचे एखादा श्रीमंत मनुष्य आहे आणि श्रीमंत माणसाला भोवळ आलेले, भोवळ, आणि तो पडला. मग त्या भोवळ आलेल्या माणसाला काय करा? त्याला जागा करण्याकरता त्याच्या समोर पैसे चिल्लर वाजवा. पैशाचा आवाज आला की तो जागा होतोय बरं. तसं काही माणसाला ते पदार्थ पाहिलं की बरं वाटतं. पण पाहिल्यामध्ये बरं वाटतं, पण तात्कालिक खरं नाही बरं. कायम स्वरूपाचं त्या इंद्रियांना बरं वाटावं असं त्या इंद्रियाच्या ठिकाणी सामर्थ्य दिले आहेत. मग त्या इंद्रियाचा तो विषय त्या इंद्रियांना जर मिळाला तर त्या इंद्रियाला सुख होतं. म्हणून ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केले की ज्ञानोबाराय म्हणतात बासुंदी केलेली, बासुंदी केलेली अतिशय चांगली
गुलकंद बरं का, युक्त गुलकंद युक्त, बरेच त्याचे प्रकार आहेत. रबडी युक्त आणि अशी बासुंदी केलेली आहे. आणि ती बासुंदी केली आणि ज्ञानोबा म्हणतात ती कानात ओतली. कानात काय उपयोग होईल का? कानी केवी भरावी. मग काय केलं पाहिजे? रसतो मुखेची शेवावा. रस आहे, त्या रसाचा आनंद घ्यायचा असेल तर जिभेची संबंध आला पाहिजे. कुणी म्हणेल अहो सर्दी झाल्यावर ते बरं लागणं म्हणून कानात ओतून काही फरक पडणार नाही. ज्या इंद्रियाचा जो विषय त्या इंद्रियाचा त्या विषयाची संबंध आला की सुख होतं बरं. तसं तुकोबाराय म्हणतात देवा हे तुझं रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यानंतर त्या रूपाच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली देवा हेच रूप माझ्या जीवनामध्ये सदा राहू. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. जडो शब्द वापरलेला आहे. हा मराठीतला शब्द आहे बघा. जडणे. काय जडणे मराठीमध्ये व्यवहारामध्ये त्याचा शब्द प्रयोग केला जातो. एखाद्याने एखाद्याला पाहिलं तर लोक म्हणतात याचं याच्यावरती प्रेम जडलंय. बरं प्रेम जडलंय. हे सर्वांच्या जीवनामध्ये घडत नाही, लक्षात ठेवा. एखाद्याला पाहिल्यानंतर एखाद्याच्या अंतःकरणामध्येही
अशी जी अवस्था निर्माण होते सगळ्यांच्याकडे निर्माण होत नाही. म्हणून जडणं हे एक आगळं वेगळं आहे. प्रेम जडणं हे आगळं वेगळं लक्षात ठेवा. जडणं म्हणजे एखाद्या वस्तूला पाहिल्यानंतर तिथं जे प्रेम निर्माण होतं ते तुम्ही किती काढण्याचा प्रयत्न केला तरी निघत नाही बरं का. त्याला म्हणतात जडणं. हा, पण हे घडतं वैषयिक जीवनात घडतं, देवाच्या बाबतीत घडत नाही. हे वाईट आहे बरं का. म्हणून तुम्ही आज पाहताय, वर्तमानपत्र वाचताय, प्रेम जडलेलं असतं आणि त्यांच्या प्रेमाला जर नकार आला तर दोघंही आत्महत्या करतात बरं का. दोघंही का? आता ते म्हणते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, ती म्हणते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ही आपल्या आईबापाचा त्याग करते आणि तोही आपल्या आईबापाचा त्याग करतो. वैषयिक प्रेमा करता करतो. हे दुर्भाग्य आहे. हे देवाच्या बाबतीत घडलं पाहिजे. असं देवाच्या बाबतीत घडलं पाहिजे. पण असं देवाच्या बाबतीत घडण्याकरता त्याची कृपा व्हावी लागते. त्याची कृपा व्हावी लागते. त्याच्या कृपेशिवाय देवाविषयी मन जडत नाही बरं का. मग देवा तुझ्या ह्या सगुण साकार रूपाला पाहिल्यानंतर खरंच माझी इच्छा आहे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हे माझे डोळे आहेत ना हे जडले पाहिजेत. म्हणजे या रूपापासून माझे डोळे बाजूला गेले नाही पाहिजे. म्हणजे काय हो, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. म्हणजे आता त्या रूपाच्या समोर डोळे जर अखंड राहायचं असेल तर त्याला सुद्धा देवाच्या समोर अखंड राहावं लागेल. असंच ना. जो जो देवाच्या दर्शनाला येईल प्रत्येकाला वाटतं आपल्याला हे रूप जडावं. रूप जडावून प्रत्येकाने देवळात येऊनच त्याच्याकडे बघत राहावं का काय. आणि सगळ्यांनी असं जर उभं राहायचं ठरलं तर मंदिरात जागा पुरायचं नाही लोकांना. याची संगती नेमकी काय. एकदा ते रूप आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्ही कुठेही जा ते रूपच डोळ्यात राहिलं पाहिजे. ते रूपच डोळ्यात का. एकदा रूप ते डोळ्याने पाहिलं ना, पाहिल्यानंतर तुम्ही जरी घरी जरी गेला तर तुम्हाला ते डोळ्यामध्ये रूपच दिसेल. तुम्ही जरी शेतात गेला, तुम्ही जरी कामावरती गेला, कुठेही गेला तरी तुमचे डोळे विषयाला कधी पाहणारच नाहीत का. एकदा डोळ्यामध्ये भगवंताचं रूप जर तुम्हाला जर ते जडलं ना, तुम्हाला जगातले विषय कधी विषय वाटणार नाहीत. असं घडलं पाहिजे. असं जीवनामध्ये घडलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि घडावं. तुकोबराय म्हणतात तेव्हा असं माझ्या जीवनामध्ये घडावं. घडलं, घडतंय, हो घडतंय. ज्यार्थी तुकोबरांनी ही अपेक्षा केलेली आहे, इच्छा केलेली आहे, त्यार्थी तुकोबरांच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झालेली आहे बरं. झालेली आहे. आठवते प्रमाण. जी इच्छा देवाजवळ तुकोबरांनी प्रगट केली ना, त्याप्रमाणे तुकोबरांच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली. रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन,
भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, पायीला मला, पायीला देह भाव हरपला, जडले लोचन. मी दोन प्रमाण एकत्र दिलेले आहेत. हा तेच आहे. हा मूळ गातेमध्ये जडले आहे, काही ठिकाणी गुंतले. पाठभेद म्हणावं त्याला. पण मूळ गातेमध्ये रूपी जडले लोचन, काही ठिकाणी रूपी गुंतले लोचन म्हटलं जातं. पण मूळ जडले शब्द आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रूपी जडले लोचन. कुणी म्हणेल शक्य आहे का? शक्य आहे, महाराजांनी दाखवलेलं आहे बरं. कारण त्या डोळ्याचा विषय रूप आहे ना. रूप असल्यामुळं कधी डोळे स्थिरावतात हो. खरं रूप पाहिल्याशिवाय ते स्थिरावत नाहीत बरं का. स्थिरावत नाहीत. काही वेळेला आपल्याला पाहिल्यानंतर वाटतं स्थिर झाले, स्थिर नाही आहे, लक्षात ठेवा. हा, जे रूप त्या डोळ्याला पाहायला मिळाला पाहिजे तेच पाहिल्यानंतर खरे डोळे स्थिरावतात त्या जागेला बरं. आणि एकदा त्या रूपाला ते डोळे जडले ना, पुन्हा त्या दुसऱ्या विषयाला ते पाहण्याकरता प्रवृत्त होत नाही. पण असं घडलं पाहिजे, असं जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि ते घडावं तुकोबर आहे, देवाला म्हणतात सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती. त्याच्याकरता महाराजांनी एक विचार मांडला या अभंगामध्ये. देवा हे शक्य आहे, आणि ही देवाला थोडीशी जाणीव करून देण्याकरता तुकोबरांनी शब्दाची रचना केली. रखुमाईच्या पती सोयरिया. देवा तू रखुमाईचा पती आहेस, सत्यभामेचा पती आहे, असं का म्हटलं नाही बरं? राधिकेचा पती असं काही तर म्हटलं नाही बरं? रखुमाईचाच पती का म्हटलं? का तुकोबारानं दुसरं काय आठवलं नाही का? का त्या शब्दाची रचना तुकोबारांनी जाणीवपूर्वक केलेली आहे. तुकोबारा देवाला स्मरण करून देतात. देवा ह्या डोळ्याने एकदा तुझं रूप पाहिलं की ते डोळे त्या स्वरूपाच्या ठिकाणी जडतात. असे कोणाचे जडले माहीत का? रुक्मिणीचे जडले. त्याच्याकरता रुक्मिणी स्वयंवर वाचावं लागेल. एकदा तो सुदेव ब्राह्मण रुक्मांगद राजाला, आपला रुक्मिणीचा वडील कोण? आणि त्या रुक्मिणीच्या वडिलाला
भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून तो सांगत होता बरं का. फार सुंदर कथा आहे ती. भागवतामध्ये कथा आहे, रुक्मिणी स्वयंवरमध्ये कथा आहे. आणि त्यावेळी त्या रुक्मिणीच्या वडिलाच्या मनामध्ये विचार चालू होता, रुक्मिणी कोणाला द्यायची. रुक्मिणी अनेकांचं लक्ष तिच्यावरती होतं बरं का. अनेकांचं लक्ष होतं, कारण ती सुंदरच होती. पण ज्यावेळी सुदैव ब्राह्मण त्या भगवंताचं वर्णन करून सांगत होता, आणि ते वर्णन करून सांगत असताना रुक्मिणी चोरून ऐकत होती बरं का. चोरून ऐकत होती आडोशाला राहून. आणि त्या भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलं, एवढं सौंदर्याचं वर्णन केलं, आणि वर्णन केल्याबरोबर तिच्या चित्तामध्ये तो जडला. रुक्मिणीने देवाला पाहिलेलं नव्हतं, ती पाहण्याकरता गेलेली नव्हती. फक्त सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून त्या भगवंताच्या सौंदर्याचं तिने श्रवण केलं बरं का. श्रवण केलं, आणि त्या श्रवणाचा परिणाम तो परमात्मा रुक्मिणी त्या चित्तामध्ये जडला बरं का. आणि तिने ठरवलं लग्न करायचं रे तर या बापाची याच्याशीच करायचं, बाकी कोणाशी करायचं नाही. तिने ठरवलं काही हो, देवाशिवाय लग्न आता कोणाशी करायचं नाही. त्या भगवंताला स्वरूपाचं श्रवण केल्यानंतर रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये एवढी भक्ती वाढली, एवढी भक्ती वाढली, तिला काहीही गोड लागेना बरं का. तिला दुसरं काही आठवेना. आता गंमत अशी, तिच्या भावाने मात्र व्यवहार दुसरा केला. तिने ठरवली ही रुक्मिणी कोणाला द्यायची, दुसऱ्याला द्यायची. पण रुक्मिणीने ठरवलं आपण देवाशीच, देवाचा स्वीकार करायचा. म्हणून त्या रुक्मिणी मातेने त्या काळामध्ये पत्र लिहिलं, पहिलं प्रेमपत्र बरं का. रुक्मिणी मातेनं लिहिलं, कोणाला लिहिलं, देवाला लिहिलं. खरंच प्रेम करायचं असेल तर देवावरती करावं. आपण नाशक्या देहावरती प्रेम करतो, नाशक्या देहावरती प्रेम करतोय. हे रुक्मिणी मातेकडून शिकावं. कोणी शिकावं, आताच्या तरुणींनी शिकावं. अरे प्रेम करायचं असं तर ज्याचा कधीही नाश होणार नाही अशावरती प्रेम करा, भलत्या सत्यावरती करू नका. आणि त्या प्रेमातून भक्ती जन्माला आली बरं का. भक्ती जन्माला आली. आणि त्या प्रेमपत्राचं वर्णन नाथ महाराजांनी केलं बरं का. नाथ महाराजांनी केलं. आता त्या रुक्मिणीला धीर लागेना. इकडं तर घरामध्ये चर्चा चालू आहे दुसऱ्याची विवाह करायचा, हिची तरी ते मन जडलेलं आहे देवावरती. तिने विचार केला आता मी देवाशिवाय राहू शकत नाही. आणि हे देवाने जाणलं, देवाने जाणलं, आणि देवाने जाणून रुक्मिणीचं हरण केलं बरं का. रुक्मिणीचं हरण केलं. लक्षात ठेवा कशा करता केलं. तिच्या चित्तामध्ये देवाविषयी निर्माण झालेलं प्रेम नाम भक्ती, त्या भक्तीचा परिणाम किती भक्ती निर्माण झाली की देव जडला. देव जडला. आणि देव जडल्यामुळं रुक्मिणीचा अंगीकार देवाने केला. देवा हे तुला मला सांगून द्यायचंय, रुक्माईच्या पती सोयरिया. तू रुक्माईचा पती आहे म्हणजे रुक्मिणीची इच्छा देवा तू पूर्ण केली, आमची करणार नाहीस. आम्ही काय भक्त नाही का, आम्ही तुझे भक्तच आहोत. आम्ही देवा तुझ्याशिवाय कोणावरती प्रेमच करत नाही. आम्ही तुझ्याशिवाय कोणावरती
प्रेम करत नाही, तुझ्याशिवाय कोणाचं आम्ही नाम घेत नाही, तुझ्याशिवाय आम्ही कोणाचं ध्यान करत नाही. जर रुक्मिणीची जर इच्छा देवा तू पूर्ण करू शकतोस तर आमचीही पूर्ण केली पाहिजे. ही देवाला जाणीव करून देण्याकरता विशेषण वापरणं. रुक्माईच्या पती सोयरिया, जशी रुक्मिणीची इच्छा देवा तू पूर्ण केलीस ना, देवा आमचीही तू इच्छा पूर्ण केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. तुझी मूर्ती म्हणजे सगुण साकार रूपाच्या ठिकाणी. आणि ते सदा, म्हणून सदा शब्दाचा अर्थ खरा आहे. सदा या शब्दाचा अर्थ 3 काल सांगितलेत, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. नाही 3 काळ म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. हे 3 काळ आहेत. वयस्कर माणसं भूतकाळाचं वर्णन करतात. काय भूतकाळाचं वर्णन करतात, काही वर्तमान काळाचं वर्णन करतात आणि काही पुढचं वर्णन करतात. भविष्यकाळ 3 काळ आहेत बरं. मग 3 काळाचा विचार केला तर मागचा काळ होऊन गेला, आता चालू असलेला वर्तमान काळ आणि पुढचा काळ कसा येणार आहे आपल्याला माहिती नाही. पण एकदा भूतकाळामध्ये त्या भगवंताला पाहिल्यानंतर तिथे रूप ते डोळ्यामध्ये जडलं, तेच रूप भविष्य काळातही राहावं आणि तेच रूप वर्तमान काळातही राहावं. एकदा पाहिलेलं पूर्वीचं रूप म्हणजे भूतकाळातलं देवा ते वर्तमान काळामध्ये सुद्धा असावं आणि तेच भविष्य काळामध्ये असावं. तिन्ही काळामध्ये त्या देवाच्या स्वरूपाशी संबंध राहणं याला म्हणतात सदा. याला म्हणतात सदावर. बरेच ठिकाणी सदानंद, काय सदाशिव, सदा आनंद. तिन्ही काळामध्ये ज्याच्या जीवनामध्ये आनंद आहे त्याला सदानंद म्हणतात. तिन्ही काळामध्ये ज्याचं पावित्र्य अबाधित आहे त्याला सदाशिव म्हणतात. तसं आपले हे डोळे आणि ते भगवंताचं रूप, तिन्ही कालामध्ये त्याचा संबंध राहायला पाहिजे. तिन्ही कालामध्ये बरं का. एक सदा या शब्दाचा अर्थ. दुसरा सदा शब्दाचा अर्थ आणखी थोडासा बदल करून आपल्याला सांगतो. 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. व्यवहार होतो कुठे? जागृतीत. व्यवहार जागृतीत होतो बरं का. झोपेत व्यवहार होत नाही आणि स्वप्नातही व्यवहार, झालेला स्वप्नातला व्यवहार खरा नाही. व्यवहार होतो तो जागृतीत. मग आपण देवाला पाहिलं जातं ते झोपेत पाहिलं जातं का स्वप्नात पाहिलं जातं का जागृतीत पाहिलं जातं? जागेपर्यंत, जागृतीत. म्हणजे जागृतीत ते देवाचं रूप पाहिलं. देवा हेच रूप झोपेतही राहावं आणि हेच रूप स्वप्नातही राहावं. तिन्ही अवस्थेमध्ये रूप राहणं याला म्हणतात सदा. याला म्हणतात सदा. म्हणून महाराजांनी त्याचं वर्णन केले. अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी Come on.
नागमणी जागृती स्वप्नी पांडुरंग चाली म्हणायला टाळकरी लागतात. आपल्याकडे टाळकरी कमी असली तर टाळ वाजवता येत नाही, पाठांतर नाही, सोड नाही, सगळं पाहिजे. सगळं मिळे वाटणाचा आनंद. बरं नंतर काय आनंद नाही. तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल महाराजांचा 13वा आणि 14व्याचा कार्यक्रम झाला. 100 टाळकरी होती कीर्तनाला. 100 टाळकरी होते. तुम्ही मधीच येऊन गेला, शेवटी आला नाही. फार म्हणजे चालीचा आनंद टाळकरी त्या मनाचे. पण आपल्याला हे चालवायचं आहे. काय सगळीकडे सारखंच आपल्याला मिळत नाही. कुठं बासुंदी खायला मिळते, तर कुठं पिठलं खायला मिळते. जगायला काय फार लागत नाही. जगण्याकरता लागतं तेवढं माणसाने खावं. जास्त खाण्याचा मोह ठेवला तर दुःख मिळतं. बरं का? मग जिथं जशी परिस्थिती आहे तसा परमार्थ करायचा. आनंदाला विरजन लागू द्यायचं नाही. आनंद भोगायचा. बरं का? इथं आनंदच आहे. नंतर येतो ना 7 दिवस. रोज 2 तास प्रवचन करायला मिळतं, रोज कीर्तन करायला मिळतं, आणि एका जागेवरती बसून एक चिंतन करतं. चिंतनाचा आनंद आहे. आमचं कर्म आहे ते एका ठिकाणी बसू देत नाही. बरं ते कर्म सतत फिरवतं. इथून जर काला झाला की रोज एका गावाला फिरावं लागतं. मग 7 दिवसामध्ये एका गावामध्ये चांगलं आहे की नाही. पण असं काही मिळत नाही ना. तात्पर्य सदा तो आनंद घ्यायचा आहे. तेव्हा इथं महाराज वर्णन करतात जागृती स्वप्नी पांडुरंग. तिन्ही अवस्थेमध्ये देवाचं रूपच डोळ्यात राहिलं पाहिजे. तिन्ही कालामध्ये देवाचं रूपच राहिलं पाहिजे. आणि देवा असं राहावं. त्या रुक्मिणीच्या जीवनामध्ये देवा तू केलेला आहेस, तो माझ्याही जीवनामध्ये तू हे करावं. कुणी तर तुकोबर आहे त्या देवाच्या समोर आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रकट करता. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. तुकोबरने विचारलं महाराज एवढा देवाजवळ तुमचा आग्रह का? एवढी देवाला तुम्ही का बळजबरी करताय? अगदी मराठी सांगायचं म्हणजे का बळजबरी, का एवढा अट्टहास का करताय? करण्याचं कारण काय? दुसरं तुमच्या जीवनामध्ये काय घडलं तर चालणार नाही की महाराज म्हणतात जगामध्ये पुष्कळ आहेत रूप, पण देवासारखं रूप या त्रिभुवनात नाही आहे. देवासारखं रूप या त्रिभुवनामध्ये नाही. मग ते आहे तरी कसं? महाराज म्हणतात एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, ते गोड रूप माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं पाहिजे. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम,
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवा तुझं रूपही गोड आहे आणि तुझं नामही गोड आहे. गंमत अशी आहे, जगामध्ये एखाद्याचं रूप चांगलं आहे पण नाव चांगलं नसतंय बरं का. एखाद्याचं नाव चांगलं असतं पण रूप चांगलं नसतं. हे दोन एकत्र येत नाहीत बरं का. नाव लक्ष्मी चांगलं आहे का नाही, पण रोज कृपायला जाते. म्हणजे नाव चांगलं असतं पण स्वरूप चांगलं नसतं बरं का. रूप ना चांगलं, कितीतरी सुंदर आहेत माणसं, इतकी सुंदर आहेत, किती सुंदर आहेत, पण नाव मात्र त्यांची चांगली नाहीत बरं का. म्हणजे नावही गोड असावं आणि रूपही गोड असावं. असं कुठं आहे, देवाच्या बाबतीत आहे. देवाचं रूपही गोड आहे आणि देवाचं नामही गोड आहे. गोड तुझे रूप. गोड म्हणजे पाहिल्यानंतर तृप्ती होते, पाहिल्यानंतर तृप्ती होते बरं का. हां, आल्हाददायक, आनंद देणारं बरं का. कारण आपण गोड कशाला म्हणतो, गोड पदार्थाला गोड म्हणावं लागत नाही. साखर गोडच आहे हो, हां साखर गोडच आहे. पण गोड शब्द कुठं वापरला जातो, एखाद्याचं बोलणं जर चांगलं असेल तर लोक म्हणतात काय गोड बोलला हो तुम्ही, काय गोड बोलला, म्हणजे तुमच्या बोलण्यातून ऐकणाऱ्याला आनंद झाला. लोक म्हणतात फार तुम्ही चाल फार गोड म्हटलं असं बरं का. चाल फार गोड म्हटलं असं, मग ती मधासारखी होती का साखरेसारखी होती सांगताच येत नाही बरं. हे प्रत्येकाकडे लावलं जातं. यांच्याकडं काय गोड वाजवणं आहे बरं तुमचं, काय वाजवणं गोड आहे, बोलणं गोड आहे. लोक म्हणतात एखाद्या मातेनं स्वयंपाक केला, काय तुमच्या हाताला गोडी आहे हो, हाताला गोडी आहे. म्हणजे गोड या शब्दाचा अर्थ की ते सेवन केल्यानंतर एक आपल्याला आनंद मिळतो बरं का. आणि तो आनंद म्हणजे भोगनिरपेक्ष स्वरूपाचा. भगवंताच्या हे रूपामध्ये सामर्थ्य आहे, भगवंताच्या रूपामध्ये सामर्थ्य आहे. हा भगवंताचं रूप एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, महाराज म्हणतात ते पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला सुख होतं. किती सुख होतं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुखावले सुख, सुखावले सुख. डोळ्याची भूक नवते माझ्या, डोळ्याची भूक नवते माझ्या, डोळ्याची भूक नवते माझ्या, डोळ्याची भूक नवते माझ्या. तिचे गोड अक्षरांचा रस, तिचे गोड अक्षरांचा रस, तिचे गोड अक्षरांचा रस. नवजे माझ्या डोळ्याची भूक, नवजे माझ्या डोळ्याची
पावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. ते डोळ्याने रूप पाहिल्यानंतर ते पाहतच राहतं, भूक कधी शमत नाही बरं का. खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी. खाल्लेलंच खावं वाटतं आणि भेटलेल्यालाच भेटावं वाटतं आणि पाहिलेलेच पुन्हा पुन्हा पाहू वाटतं बरं का. त्याच्या ठिकाणी अशी एक ओढ निर्माण होते, ती थांबत नाही. त्याला म्हणावं खरी गोडी बरं का. तुम्हाला सांगायची ठरली तर त्या रामायणातला प्रसंग आहे. भगवंताचं किती रूप गोड आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र त्या वनवासातून जात असताना भगवंताच्या चरणाचा स्पर्श त्या शिळेला झाला आणि त्या शिळेची बाई झाली. हे कळालं. कोणाला कळालं? ऋषीमुनींना कळालं. ऋषीमुनीला कळाल्यानंतर त्यांना वाटलं खरंच आम्हाला दाड्या आहेत, आम्हाला जटा आहेत, कोण बायका देणार. मग त्यांच्या डोक्यात आलं आपल्याला जेवढा झेपेल तेवढा दगड घ्यावा आणि देवाकडे घेऊन जावं. देवा या दगडाची बाई करून दे. दगडाची बाई करून दे. आपल्याला कोणी पसंत करणारच नाही ना. त्या ऋषींनी काय केलं, एक एक प्रत्येकाला आपल्याला जेवढा झेपेल तेवढा दगड घेतला बरं. आपल्याला झेपेल त्याच्याशीच विवाह करावा बरं. आपण गरीब घरातली आणि श्रीमंत घरातली केली की आपल्याला जगू देईल का? का तिला रोज मेकअप करायची सवय. आपल्याला पावडर कधी नुसती चाचीच माहिती आहे, तोंडाला लावायची माहितीच नाही. फार जड जातं, लक्षात ठेवा. म्हणून त्या ऋषींनी दगड उचलला नाही. प्रत्येक ऋषींनी तो डोक्यावरती घेऊन निघाला. प्रभू रामचंद्र चालले होते. लक्ष्मण दादा हे काय दगड घेऊन आलेत, काय भानगड. बघा एक एक दगड आपल्या डोक्यावरती टाकतील, यांचं काय नेमकं म्हणणं आहे बघा, नाही तर दुसऱ्या रस्त्याने चला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणा शांत म्हणजे काय आपल्याला ती दगड मारण्याकरता आली नाहीत म्हणले. ऋषी मंडळी आहेत, आपल्याला दगड कशाला मारते. आणि प्रत्येक जण त्या दगडाला घेऊन प्रभू रामचंद्राच्या समोर आले आणि त्या भगवंताच्या रूपाला पाहिलं बरं का. आणि त्या रूपाला पाहिल्यानंतर घडलं काय, काय घडलं ते ऋषी मुनी म्हणाले, दगडाच्या बाया करून द्या हे म्हणायचं विसरलं, आम्हालाच बाया करून घ्या. याला म्हणतात गोड तुझे रूप. ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे त्या दगडाला घेऊन गेलेले, त्या दगडाला ते विसरले. पण भगवंताचं रूप पाहिल्यानंतर वाटलं आपणच याला बाया होऊन याचा स्वीकार करावा. असं देवाचं रूप याला म्हणतात गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. भगवंताचं नाम अतिशय गोड आहे. शुगरवाल्याला सुद्धा ते गोड लागतं बरं. शुगरवाल्याला सुद्धा ते गोड लागतं, लक्षात ठेवा. कारण काही लोकांना शुगर झालेल्या माणसाला गोड म्हटलं की थोडंसं वाईट वाटतं बरं. पण महाराज म्हणतात भगवंताचं रूप इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, त्याच्यासारखं नाम गोड, नाम गोड. भगवंताचं नाम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. किती गोड आहे हो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. तिथंच आता आपण प्रमाण दिलं, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत दयास फिके पुढे. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये एवढी गोडी आहे, एवढी गोडी आहे. ती एकदा जर गोडी जर लागली ना, महाराज म्हणतात त्याला दुसरं काय गोड लागतच नाही.
हरिपाठामध्ये ज्ञानोबांनी वर्णन केले, नामामृत गोडी वैष्णवाला धनी योगिया साधने जीवन करा. म्हणजे महाराज म्हणतात ते भगवंताचं नाम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, एकदा जर ह्या जिभेला त्याची चव लागली ना, बाकीचे रस फिके पडतात, फिके. आन रस रुचती केवी राम रसाची या चवी, आन रस रुचती केवी. एकदा जर त्या भगवंताच्या नामाची गुढी जर या जिभेला लागली ना, इतर रस ह्याला आवडतच नाहीत बरं का. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये इतकी गोडी आहे. भगवंताच्या नामासारखं गोड या भूतलावरती काहीही नाही. पण त्या गोडीचा आस्वाद घेण्याकरता देवा एका गोष्टीची गरज आहे, प्रेमाची. कशाची? प्रेमाची गरज आहे. आणि तो आम्हाला आस्वाद घेण्याकरता देवा आम्हाला प्रेम दे. आम्हाला म्हणून पुढं वर्णन केले, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. देवा आम्हाला आनंद भोगण्याकरता, तुझ्या नामाचा आनंद भोगण्याकरता ते प्रेम पाहिजे. प्रेम आम्हाला देवा दे. कसं दे? सर्व काळ. का देवा? तुझ्याशिवाय प्रेम कोणीही देऊ शकत नाही. आपण ऐकलेलं आहे म्हणून त्याचा विस्तार करत नाही. गेल्या वर्षी शेवटच्या दिवशी सांगितलं, ठाकलोशे द्वारी बा याचे कविकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. महाराज गेल्या वर्षीच सांगायला तुम्ही, आम्हाला कालचं काय आठवत नाही. आम्हाला कालचं काय आठवत नाही. गेल्या वर्षीच सांगतो मी बरं का, लक्षात ठेवा. प्रेमाचा विचार मंदिर आहे. त्यातला एक फक्त प्रमाण देऊन देतो. प्रेम देवाचे हे देणे देहभाव जाय देणे न धरावी मने देश शुद्धी काळाची. प्रेम देवाशिवाय कुठंही मिळू शकत नाही. आणि ते प्रेम आम्हाला देवा दे. ते कसं दे? सर्व काळ दे. देई मज प्रेम सर्व काळ. किंवा महाराजांनी वर्णन केले, प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. म्हणजे तो भगवंताच्या नामाचा आनंद जर भोगायचा असेल तर आपल्या चित्तात काय लागतं? प्रेम लागतं. आणि प्रेम हे कुठेही बाजारात मिळत नाही, कुठेही मिळत नाही. ते देवाने जर कृपा केली तर मिळतं बरं, मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तर देवाकडे तुकोबराय ती इच्छा प्रकट करतात. एवढं तुकोबराय थांबले नाही. तुकोबराय म्हणतात, तुझं हे रूप मी डोळ्याने पाहिलं, हेच रूप माझ्या हृदयामध्ये साठवावं असं वाटतं. तेव्हा काय कर? माझ्या हृदयामध्ये संचार कर बरं. म्हणून पुढं वर्णन केले. काय वर्णन केलं? बोला की. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाचीवर देई संचरो निराई. मला वाटलं मीच विसरलो. विठू माऊली हाचीवर देई संचरो निराई हृदय माझ्यावरती असा मला वर दे की जेणेकरून तुझं हे रूप माझ्या हृदयामध्ये संचरित व्हावं, ते हृदयामध्ये अखंड राहावं. आणि हे जर माझ्या जीवनामध्ये जर राहील ना देवा, मला बाकी तुझ्याकडे काही इच्छा प्रकट करा नाही का? तुझ्या रूपाच्या ठिकाणीच खरं सुख आहे. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पाही सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ.
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई संचरो निराई हृदये माझ्या. हे विठो माऊलिये इथेही विशेषण वापरलेलं आहे. त्या भगवंताला तू माऊली आहेस वा आम्हाला असा वर दे, असा वर दे की तुझं हे स्वरूप आमच्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे. तेव्हा काय कर, हृदयामध्ये संचार कर. येऊनी हृदया माझी संचरोनी म्हणून आपल्याकडे एक शब्द वापरला जातो. एखाद्या बाईच्या अंगात आली लोक म्हणतात तिला संचार झालाय. काय संचार, संचार झाली की ती बाई बोलते असं म्हणतात. त्यातला हा प्रकार नाही बरं का. त्यातला हा प्रकार नाही. खरा संचार होतो काय काय आपल्याला माहिती नाही बरं का. इथं संचरोनी हा तो तिच्या फक्त काही कालापुरता असतो. तो काल गेला की पुन्हा ती नेहमीसारखीच बोलते बरं का. महाराज इथं त्या भावनेतून बोलत नाहीत बरं का. हा तुकोबरे म्हणता देवा तुझं हे रूप आमच्या हृदयामध्ये संचरोनी म्हणजे ते त्या रूपाचा संचार म्हणजे त्याचं वर्णन करताना असं वर्णन केले. हे हृदयीचे ते हृदयी घातले. ज्ञानाच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. तसं त्या भगवंताच्या रूपाचा संचार नामते हृदयामध्ये रूप अखंड राहावं. त्याच्याकरता अनेक कथा आहेत, सांगत नाही वेळेची मर्यादा असल्यामुळं बरं का. जसं भगवंताचं रूप आहे तसं त्या हृदयामध्ये राहू शकतं बरं का. त्याकरता त्याने आपल्याला तशी कृपा केली पाहिजे. म्हणून विठू माऊली हाची वर देई संचरो निराई हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. का तुकोबरा एवढं देवाकडे आपली इच्छा प्रकट करतात. देवा तुझ्या ह्या रूपाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी, तुझ्या नामाच्या ठिकाणी खरं सुख आहे. खरं सुख आहे आणि ते सुख आम्हाला भोगायला मिळावं. त्या रूपातून तेच सुख आहे, नामातही तेच सुख आहे आणि तुझ्या रूपात स्वरूपामध्ये सुद्धा तेच सुख आहे आणि ते सुख आम्हाला भोगायला मिळणार आहे. म्हणून याच्या व्यतिरिक्त देवा आम्ही तुझ्याजवळ कोणतीच इच्छा प्रगट आता करणार नाही बरं का. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. एक भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी खरं सुख आहे. मग तेच नामातून भोगता येतं आणि तेच रूपातून भोगता येतं आणि तेच आम्हाला जीवनामध्ये कायम मिळावं एवढीच इच्छा आहे. याच्या व्यतिरिक्त जेव्हा आमची इच्छा दुसरी काहीही नाही. किंबहुना भक्ताची इच्छा देवाच्या संबंधी असते, देवाच्या व्यतिरिक्त नसते बरं का. भक्ताला कुठली इच्छा असते देवाच्या संबंधाने, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. तुम्ही जर बाजारामध्ये गेला, भक्त जर बाजारामध्ये गेला तर देवाला काय लागतं ते घेतो, घराला काय लागतं ते घेत नाही बरं. आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर देवाला लागणार आणतो काय घरातल्या लोकाला लागणार आणतो. आमचं खरं देवाविषयी प्रेम नाहीच आहे बरं का. प्रेम नाही आहे. आम्ही पंढरपूरला गेलो तरी इथंही आपल्याला बाजारात खुळखुळा मिळतो, पण पंढरपूरून आणतात माणसं. अरे आयुष्याचा खुळखुळा झाला तर अजून खुळखुळीच आणताय. देवा करता जे लागतं ते बरं का. म्हणून देवा तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.